हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सर्वजण? मस्त मजेत ना? एज्युकेशन फॉर यू अँड लर्न फ्रॉम होम या उपक्रमांतर्गत आपणा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे प्रमेय हा प्रमेय अभ्यासणार आहोत. त्याआधी हा प्रमेय अभ्यासण्याआधी तुम्ही जर समरूप त्रिकोणांचे ज्या टेस्ट आहेत, आपल्या कसोट्या आहेत, त्या कसोट्या अभ्यासला नसाल तर तो काय करा, तुम्ही तो व्हिडिओ पहा, त्या कसोट्या आधी अभ्यास करा आणि मग या प्रमेयाचा अभ्यास करा. सर्वप्रथम आधी प्रमेय काय आहे तो पाहूया आपण. जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत भुजांच्या वर्गाच्या गुणोत्तरा एवढे असते. आता इथं आपल्याला दोन त्रिकोण घ्यायचे आहेत. आपण त्रिकोण ABC घेतलेला आहे आणि त्रिकोण DEF घेतलेला आहे. आता हे दोन त्रिकोण आपल्याला कसे दिलेले आहेत? समरूप दिलेले आहेत. म्हणजे पक्ष जर आणि तर मधला जो भाग आहे तो आपला काय असणार आहे? पक्ष असणार आहे. दोन त्रिकोण समरूप असतील म्हणजे दोन त्रिकोण समरूप आहेत हे आपला पक्ष आहे. तर आपल्याला काय करायचं आहे? साध्य. तरच्या पुढचा भाग हा साध्य असणार आहे. त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर म्हणजे कोणाच्या? त्या दोन त्रिकोणाच्या, समरूप असलेल्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर म्हणजेच एरिया ऑफ ट्रायंगल ABC छेद एरिया ऑफ ट्रायंगल DEF त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे आपण लिहून घेतले. समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर लिहिले आपण. कशा बरोबर असते? हे त्यांच्या संगत भुजांच्या वर्गाच्या गुणोत्तरा एवढे असते. आता इथे संगत भुजा कोणत्या आहेत? ABC संगत आहे DE, म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? AB छेद DE. पण आपल्याला काय करायचं? संगत भुजा नाहीत फक्त, तर त्यांचा वर्ग करायचा आहे. वर्गाच्या गुणोत्तरा एवढे म्हणजे AB वर्ग छेद DE वर्ग बरोबर दुसऱ्या संगत भुजा काय आहेत? BC छेद EF म्हणजे BC वर्ग छेद EF वर्ग बरोबर. आता तिसरी संगत भुजा काय आहे? AC छेद DF म्हणजे AC वर्ग छेद DF वर्ग हे आपलं काय असणार आहे? साध्य असणार आहे. पक्ष आपल्या लक्षात आला. पक्ष आहे आपला दोन त्रिकोण समरूप दिलेले आहेत म्हणजे पक्ष आपला समरूप त्रिकोण ABC समरूप आहे त्रिकोण DEF. साध्य आहे एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण DEF बरोबर AB वर्ग छेद DE वर्ग बरोबर BC वर्ग छेद EF वर्ग बरोबर AC वर्ग छेद DF वर्ग हे आपलं काय आहे? साध्य आहे. चला तर मग आपण काय करूया? हे साध्य सिद्ध करूया. आपण इथे थोडीशी रचना करून घेतलेली आहे. हा जो AM आहे तो परपेंडिक्युलर म्हणजे लंब टाकलेला आहे बाजू BC वरती आणि दुसरा त्रिकोणा DN जो आहे तो आपण लंब टाकलेला आहे बाजू EF वर. हे आपण रचना करून घेतलेली आहे. त्यानंतर आपण आता सिद्धता पाहू. आता आपण सुरुवातीला समरूपता हा जो चॅप्टर सुरू केला त्यावेळेस सुरुवातीला जो आपण दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हा जो पहिला जो बीट होता त्याचा आपण अभ्यास केलेला आहे. त्याचा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर तो व्हिडिओ पाहून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल. इथं आपल्याला काय करायचं आहे? दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत पाया व उंचीच्या गुणाकाराच्या प्रमाणामध्ये असते हे आपण आधी पाहिलेलं आहे. म्हणून मी इथे लिहू शकते एरिया ऑफ ट्रायंगल ABC छेद एरिया ऑफ ट्रायंगल DEF बरोबर मला लिहिता येईल बेस काय आहे माझा इथं? आता बेस आहे BC आणि ह्याचा बेस आहे EF आणि उंची काय आहे? AM आणि इथे उंची आहे DN. म्हणजे ABC साठी बेस आहे BC, उंची आहे AM, या दोघाचा गुणाकार घेतला छेद DEF त्रिकोणासाठी पाया आहे
EF आणि उंची आहे DN. हे आपण लिहून घेतलेलं आहे. ह्याला आपण काय करूया, एक नाव देऊया किंवा ह्याला सेपरेट लिहून घेऊया म्हणजे लक्षात येईल. एरिया ऑफ ट्रायंगल ABC छेद एरिया ऑफ ट्रायंगल DEF बरोबर BC छेद EF गुणिले AM छेद DN. हे आपलं एक नाव देऊया समीकरणाला आपण. याच्यावरून आपल्याला काय लिहिता येईल, किंवा आपण आधी पक्षाचा वापर करूया. पक्ष आहे आपला त्रिकोण ABC सिमिलर म्हणजे समरूप आहे त्रिकोण DEF. हे आपल्याला काय आहे, गिवन आहे म्हणजे दिलेला आहे हे आपल्याला. त्यानंतर आपण अँगलचा विचार करूया. आता सिमिलर म्हणजे हे दोन त्रिकोण समरूप आहेत म्हणजे त्यांचे संगत कोण जे आहेत ते संगत कोण काय असणार आहे, एकरूप असणार आहेत. म्हणून मला इथे लिहिता येते अँगल म्हणजे कोण B हा एकरूप आहे कोण EC. कशावरून लिहिलं मी, हे एकरूप त्रिकोणांचे संगत कोण एकरूप असतात म्हणजेच पक्ष. कशावरून लिहिले, हे पक्षावरून लिहिलं कारण हे सुद्धा आपण पक्षच आहे, गिवन म्हणण्यापेक्षा पक्ष लिहू. त्यानंतर अँगल म्हणजे कोण AM B, अँगल AMB बरोबर आहे अँगल DNE. कशावरून लिहिलं मी, हे प्रत्येकी 90 अंश म्हणजे 90 अंश आहे. प्रत्येक कोण किती आहे, 90 अंश आहे म्हणून दिले. आता हे दोन अँगल काय आहेत, एकरूप आहेत म्हणजे अँगल B हा एकरूप आहे EC, अँगल M हा एकरूप आहे अँगल NC. म्हणजे मला काय म्हणता येईल, त्रिकोण AMB समरूप आहे त्रिकोण DNE. त्रिकोण AMB समरूप आहे त्रिकोण DNE. कशावरून लिहिलं मी, हे को कसोटीनुसार कसोटीनुसार मला हे लिहिता येतं. आता हे दोन त्रिकोण समरूप आहेत म्हणजे त्यांच्या ज्या संगत बाजू आहेत त्या संगत बाजू कशात असतात, प्रमाणात असतात. आता हा जो त्रिकोण आहे त्रिकोण AMB हा त्रिकोण DNE या त्रिकोणाशी काय आहे, समरूप आहे. हे आपण सिद्ध केले. आणि आपल्याला माहिती आहे की त्रिकोण जर समरूप असतील, दोन त्रिकोण जर समरूप असतील तर त्यांच्या ज्या संगत बाजू असतात, आता याच्याशी संगत ही बाजू आहे, याच्याशी संगत ही बाजू आहे, याच्याशी संगत ही बाजू आहे, त्यांच्या संगत बाजू काय असतात, प्रमाणात असतात. आणि म्हणून मला लिहिता येतं AM छेद DN बरोबर BM किंवा AB घ्या, AB छेद DE. कशावरून लिहिलं मी, समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू, समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. समरूप त्रिकोण दोन जर त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या बाजू ह्या कशात असतात, प्रमाणात असतात. आणि म्हणून मी लिहिलेलं आहे ते. त्याला नाव देऊया आपण 3. एक येईल म्हणजे याला नाव दिलं आपण 2 नाव देऊया. 2 समीकरण 2. त्यानंतर आपल्याला दिलेला आहे त्रिकोण ABC समरूप आहे त्रिकोण DEF. हे कशावरून लिहिलं आपण, पक्ष आहे आपला, दिलेला आहे आपल्याला हे. आणि हे दोन त्रिकोण समरूप आहेत म्हणजे त्यांच्या बाजू सुद्धा कशात येतील, संगत बाजू प्रमाणात येतील. म्हणून मला लिहिता येईल ABC संगत असलेली बाजू आहे DE, म्हणून मला लिहिता येईल AB छेद DE बरोबर BC ची सोबत म्हणजे संगत बाजू आहे EF, BC छेद EF बरोबर AC ची संगत बाजू आहे DF.
म्हणजे AC छेद DF. हे कशावरून लिहिलं मी? समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू कशात असतात? प्रमाणात असतात. हे आपण आधी अभ्यास केलेला आहे, त्यावरून आपण हे लिहिलेलं आहे. ज्याला आपण काय करूया? 3 नाव देऊया. मग आता 2 आणि 3चा विचार केला. समीकरण 2 व 3 वरून आपल्याला लिहिता येतं. 2 व 3 वरून एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण DEF बरोबर BC गुणिले BC छेद EF गुणिले AM छेद DN. म्हणजे आपण काय केलं? हा मोठा जो त्रिकोण आहे ABC आणि हा DEF, याचा आपण काय केलेला आहे? एरिया लिहून घेतलेला आहे. कशाच्या प्रमाणात असतो? त्यांच्या संगत बाजू, संगत पाया आणि उंचीच्या प्रमाणात असतो. हे आपण आधीच लिहिलेलं होतं. त्याच्यावरून आपल्याला लिहिता येतं BC छेद EF गुणिले BC छेद EF. हे जे AM छेद DN आहे, हे AM छेद DN ऐवजी मी काय लिहू शकते? BC छेद EF लिहू शकते समीकरण 2 व 3 वरून. आणि म्हणून मला इथं भेटतं BC गुणिले BC म्हणजे BCचा वर्ग आणि EF गुणिले EF म्हणजे EFचा वर्ग. म्हणजे हे भेटलं मला. हे जे पाया आहे BC छेद EF, त्याचा वर्ग भेटलेला आहे. BCचा वर्ग छेद EFचा वर्ग. तसंच मला काय सिद्ध करता येईल? याचप्रमाणे आता जसं मी हे सिद्ध केलं तसंच मला लिहिता येईल एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण DEF बरोबर. आता एका बाजूच्या संगत भुजाच्या वर्गाच्या गुणोत्तरा एवढा आले, म्हणजे आपल्याला दुसऱ्याही बाजूच्या संगत भुजाच्या वर्गाच्या गुणोत्तरा एवढा आपल्याला एरिया दाखवता येतो. आणि म्हणून मी इथं लिहू शकते की एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण DEF बरोबर AB वर्ग छेद DE वर्ग बरोबर BC वर्ग छेद EF वर्ग बरोबर AC वर्ग छेद DF वर्ग. जे की आपलं काय होतं? साध्य होतं. ते आपण सिद्ध केलेलं